विधान परिषद निवडणूक अहिल्यानगरची जागा भाजपाच्या वाट्याला, महायुतीचा निर्णय झाला. पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला. मात्र या बदल्यामध्ये मंत्रिमंडळातील एका महत्त्वाच्या खात्याची तडजोड झाली असून राष्ट्रवादीनं अर्थ खात्यावरील दावा सोडण्यास संमती दिल्याचं सांगण्यात येते. भाजपाला 10, शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादीला 2 जागा देण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर अद्याप निर्णय झालेला नाही. शिवसेनेच्या वाट्याला ठाणे, यवतमाळ, नाशिक, परभणी आणि हिंगोली. राष्ट्रवादीला पुणे आणि कोकण. उरलेल्या ठिकाणी भाजप नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, सातारा, सांगली. जागा वाटप जाहीर होताच त्यापाठोपाठ उमेदवारही जाहीर होतील. 1 जून ही अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. काँग्रेसनं मागील वेळीप्रमाणे भूमिका घेतल्यानं कुठेही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दिसत नाही. अर्थात मागील 2 वेळेच्या निवडणुकाप्रमाणे काँग्रेस ऐनवेळी काय करेल किंवा महाविकास आघाडीतील अन्य पक्ष काय निर्णय घेतील यावरही ते अवलंबून आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महानगर विकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जागा जास्त असल्यानं इथं त्यांचा दावा असू शकतो. मात्र काँग्रेसचे करण ससाणे यांनी आधीच उमेदवारी अर्ज नेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पक्षीय बलाबल: भाजप 199, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 50, शिवसेना शिंदे गट 48, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचंद्र गट 35, काँग्रेस 29, इतर 100, एकूण 461 जागा. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.